वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. शिक्षक भरती 2025 संदर्भात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागेसंदर्भात सुद्धा उमेदवारांमध्ये संभ्रम आहे आणि आज 14 जानेवारी आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल टेट परीक्षा किंवा टीईटी परीक्षा संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईट्स नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे बघा, पवित्र पोर्टल 2025 साठी जे आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू आहे. आता पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांच्यासाठी सगळ्यात अगोदर, कारण की जास्तीत जास्त मॅक्झिमम चान्सेस आहेत की जास्तीत जास्त अभियोगधारकांनी जे आहे सद्यस्थितीमध्ये स्वतःचं पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल. पण तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत ते चेक करून घ्यायच्या आहे आजच्या दिवसामध्ये. त्या कोणत्या आहे? सगळ्यात पहिली अगोदर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये म्हणजे तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर प्रोफाईलमध्ये लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालेला आहे किंवा नाही एकदा कन्फर्म करा. तुमचा फॉर्म जर सेल्फ सर्टिफाय असेल तर त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही लॉग आउट करू शकता. आणि दुसरी एक महत्त्वाची अजून गोष्ट, जर तुम्ही स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला असेल आणि जर तुमच्या लक्षात राहिलं नसेल तर त्यावेळेस तुमच्या फॉर्मची सेल्फ सर्टिफाय झालेल्या फॉर्मची प्रिंटआउट काढायला विसरू नका. ती प्रिंटआउट स्वतःजवळ ठेवा आणि ती सुद्धा कलर प्रिंटआउट ठेवा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस होतं, जर समजा तुमची निवड झाली शिक्षक भरतीमध्ये तर त्यावेळेस ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला बोलवलं जातं तर त्यावेळेस हीच तुमची प्रिंट जी आहे ती बघितल्या जाते, ती तपासल्या सुद्धा जाते. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याची प्रिंटआउट काढून घ्या. आता आला प्रश्न, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर बघा, आजचा शेवटचा दिवस आहे. जर तुम्ही जास्त उशीर केला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला कदाचित तुमचा फॉर्म जो आहे सबमिट होण्यासाठी समस्या येऊ शकते. शेवटी OTP येणार नाही, काही सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम येत, तर लवकरात लवकर स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्या. ठीक आहे, आता बघूया सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आहे ती की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागेसंदर्भात जो आहे संभ्रम आहे. आता कसा संभ्रम आहे तो सुद्धा सांगतो. आता काही विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे की जागा ज्या आहेत नेमकी जागांची आकडेवारी किती येऊ शकते, तर जी आकडेवारी तुम्ही बघितली होती सगळ्यात अगोदर आपण जी आकडेवारी सांगितली ती आकडेवारी सांगू दे तुम्हाला की जेमतेम यावर्षी 12 ते 16,000च्या आसपास जी आहे पदसंख्या पवित्र पोर्टलवर यायला पाहिजे शिक्षक भरती 2025 साठी टप्पा 1 साठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, काही ठिकाणी तुम्ही ऐकलं होतं की यावर्षी जागा ज्या आहेत जवळपास 4,000 किंवा 5,000 जागा ज्या रिक्त आहे तेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जागा पवित्र पोर्टलवर येतील. तिसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट होती ती होती यावर्षी कदाचित शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती कदाचित 18-19,000 पदांसाठी पदभरती होईल किंवा 20,000 पदांसाठी पदभरती होईल, ते सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट होती की बाबा कमीत कमी 10-12 हजार पदांसाठी शिक्षक भरती यावर्षी टप्पा 1 होऊ शकते. आणि तुम्ही अजून एक गोष्ट ऐकली असेल की 30,000 पदांपर्यंत शिक्षक भरती जाऊ शकते का शिक्षक भरती 2025, त्या संदर्भात सुद्धा तुम्ही माहिती ऐकली असेल. आता हे तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या, म्हणजेच उमेदवारांमध्ये सद्यस्थितीमध्ये जागा किती येणार, एक्झॅक्ट आकडेवारी किती आहे, खरोखर एवढ्या जागा येतील का, याच्या मागचा पुरावा काय आहे, या संदर्भात संभ्रम आहे. आता तो संभ्रम दूर कसा होतोय किंवा संभ्रम दूर कसा होणार बघा, मी तुमचा पूर्ण संभ्रम दूर करतो. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट मला एक सांगा, सद्यस्थितीमध्ये संच मान्यतेच्या संदर्भात किती अभियोगधारकांना माहीत आहे? तर तुम्हाला माहीत नसेल तर बघा, संच मान्यता 2024-25 आणि 25-26 या दोन्ही संच मान्यतेचं कामकाज जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. म्हणजे ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता जागांची आकडेवारी समोर आली का, तर बघा, संच मान्यता 2024-25 आणि 25-26 यानुसार अगोदरची जी रिक्त संख्या होती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये, त्यानुसार एकूण आकडेवारी जर काढली तर जी काही आकडेवारी तुमच्या समोर आलेली आहे ती सर्व आकडेवारी योग्य आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे कळलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या जागा 4,000 रिक्त आहे. त्याच्यानंतर खाजगीच्या काही महानगरपालिका, नगरपालिकेच्या काही येतील, असे एकूण 10, 11, 12 हजारापर्यंत पदभरती जाईल. शासनाचं सुद्धा म्हणणं होतं की आम्ही 12,000 पदांसाठी पदभरती करणार आहोत टप्पा 1, जसं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. ठीक आहे, सगळ्यात अगोदर पहिले तुम्हाला काय माहीत पाहिजे होतं की संच मान्यता 2024-25 आणि 25-26 झाली का, तर बघा, संच मान्यतेचं कामकाज जे आहे पूर्ण झालेलं आहे 2024-25 आणि 25-26चं. राहिला आता प्रश्न, ज्यांची संच मान्यता राहिली असेल त्यांच्यासाठी काय, तर उद्या आहे 15 जानेवारी 2026 आणि 15 जानेवारी 2026 ही डेडलाईन आहे. कोणासाठी? ज्या आस्थापनांची संच मान्यता त्या संदर्भात त्रुटी असेल किंवा काही गोष्टी राहिल्या असेल तर त्या पूर्तता करण्यासाठी त्यांना मुदत दिलेली आहे.
तर उद्याच्या तारखेमध्ये 15 जानेवारीपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या होतील आणि नंतर तुमच्यासमोर संच मान्यता 2026 किंवा नवीन संच मान्यतेनुसार जी काही आकडेवारी आहे ती सगळी आकडेवारी तुमच्यासमोर येईल. म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे किंवा किती जागा रिक्त आहे ते तुमच्यासमोर येईल. आणि दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर येईल की किती ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत. मग अतिरिक्त शिक्षकांची आकडेवारी समोर येईल आणि रिक्त जागा समोर येतील. मग शासनाला पहिला पर्याय काय करणं आहे? शासनाला पहिला पर्याय करणं आहे की जे शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्यांना त्यांच्या सेवेमध्ये म्हणजे त्यांची जी जागा आहे एका ठिकाणी तर त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांचं समायोजन करावं लागेल. म्हणजे थोडक्यात जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया करावी लागेल. तर ती बदली प्रक्रिया झाल्यानंतर जेवढी काही रिक्त पदसंख्या असेल त्या रिक्त पदसंख्येतून तेवढी पदसंख्या तर गेली जी काही अतिरिक्त शिक्षकांची असेल ती. उरलेली जेवढी पदसंख्या आहे ती आपल्या कामाची आहे आणि ती शिक्षक भरती 2025साठी येणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जागेबद्दल संभ्रम तयार करून घेऊ नका. जागा ज्या आहेत एक्झॅक्ट आकडेवारी जी आहे जेवढी काही असेल तेवढी आकडेवारी समोर येईल. ती आकडेवारी निश्चित पवित्र पोर्टल 2025 संदर्भात येईल. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. आकडेवारी सगळ्यांनी वेगवेगळी सांगितलेली आहे तरीसुद्धा जेमतेम जरी आकडेवारी पकडली तरीसुद्धा 10, 12 किंवा 14, 15, 16 हजाराच्या आसपास टप्पा 1 व्हायला पाहिजे आणि टप्पा 2 जो आहे तो मात्र 9, 10, 12 हजाराच्या आसपास तो सुद्धा व्हायला पाहिजे. जेणेकरून जास्तीत जास्त सामान्य अभियोगधारक जो आहे ज्याचे मार्क्स कमी जास्त जरी असले किंवा जेमतेम मार्क्स जरी असले तरीसुद्धा त्याचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागेल. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती होती आणि हा व्हिडिओ होता. आता तुम्हाला कळालं असेल की जागेसंदर्भात काय गोष्टी होत्या. काहींना हे कळत नव्हतं. काहींचं कमेंट्समध्ये बघितलं मी. काहींचं असं म्हणणं होतं सर तुम्ही अगोदर 12-16 हजार सांगितल्या नंतर एकदा म्हणता तुम्ही 15,000 भरणार आहे 9,000 भरणार आहे. एकदा म्हणता तुम्ही 12,000 भरणार आहे. नेमकं कोणती आकडेवारी निश्चित आहे? तर बघा 12,000 ही आकडेवारी कोणी सांगितली आपल्याला? माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितली. शासकीय लेवलवरून किंवा शासन स्तरावरून ही माहिती समोर आली की टप्पा 1 जो होणार आहे तो 12,000 पदांसाठी होणार आहे. आता त्यांचा अंदाज आहे की तेवढा करणार आहेत ते, पण मग जेवढ्या जागा रिक्त आहे त्यानुसार होणार आहे. ठीक आहे. 9,000 आकडेवारी काय आहे? तर 9,000 आकडेवारी जी पेपरमध्ये बातमी आली होती साम टी व्ही किंवा सरकारनामा न्यूजपेपरमध्ये त्या संदर्भात ती बातमी होती आणि 9,000 पदांपेक्षा जास्तच पदांसाठी पदभरती होईल तेव्हा सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर या सगळ्या गोष्टी होत्या. आता तुम्हाला क्लिअर झाला असेल की कोणती आकडेवारी निश्चित आहे कोणती नाही. जास्तीत जास्त आकडेवारी जरी धरली तरीसुद्धा तुम्ही 10-12 हजाराच्या समोरच पदभरती आणि 14, 15, 16 हजारापर्यंत ही पदभरती जाऊ शकते. शिक्षक भरती 2025चा पहिला टप्पा जो आहे तो. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. शिक्षक पदभरती एवढ्या पदांसाठी होईल. जास्तीत जास्त अभ्यागतधारकांना शिक्षक होण्याचं स्वप्न त्यांचं साकार होईल. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि आजचा शेवटचा दिवस आहे. आजचा दिवस मात्र मिस करू नका. प्रत्येकानं काय करा, एकदा आपला स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाईड झालेला आहे किंवा नाही आणि त्याची प्रिंटआउट आपल्याजवळ आहे किंवा नाही एकदा बघून घ्या. आणि काही प्रॉब्लेम समस्या येत असेल किंवा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. मी ते उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईटचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.